नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नवोदय स्कॉलरशिप या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गणितातील अतिशय महत्त्वाचा असा घटक पाहणार आहोत आणि या घटकाचे नाव आहे BODMAS. म्हणजेच त्याला आपण ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असे आपण बोलतो. त्याचबरोबर चे भागुबेव कंस, त्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी अशा प्रकारे आपल्याला क्रिया करायची असतात. परंतु मित्रांनो, आज BODMAS मधील अतिशय जबरदस्त अशी एक रूल्स तुम्हाला सांगणार आहे, ते आपण या ठिकाणी पाहूया. बरेच विद्यार्थ्यांना कंचे भागुबेव याचा नियम अशा प्रकारे लावतात. जर दिलेल्या उदाहरणामध्ये बेरीज असेल पहिले आणि नंतर वजाबाकी असेल तर सर्वप्रथम बेरीज करतात आणि त्यानंतर वजाबाकी करतात. परंतु आजच्या या BODMASच्या नियमामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर दिलेल्या उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी असेल, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे बेरीज आहे, इथे वजाबाकी आहे, इथे बेरीज आहे. बरोबर? म्हणजे या पूर्ण उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी असेल, तर आपल्याला ही क्रिया डाव्या बाजूकडूनच करत जायची आहे. कोणीकडे? उजव्या बाजूकडे. तर आपण पाहूया, की आज आपल्याला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे कशा प्रकारे क्रिया करायची आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपण पाहूया 12 अधिक 15. या ठिकाणी आपण उजव्या बाजूला लिहूया 12 अधिक 15 या ठिकाणी किती होतात? तर 27 होतात. ओके. त्यानंतर आपण पाहूया 27. त्यानंतरची क्रिया लिहूया वजा 18 अधिक 10 अधिक 1 मिनिट या ठिकाणी अधिक 10. ओके. आता या ठिकाणी वजा आहे आणि या ठिकाणी त्याला या कंचे भागू बेवनुसार 18 अधिक 10 बरोबर 8. मित्रांनो, जर दिलेल्या उदाहरण आणि वजाबाकी असेल तर आपल्याला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे 27 वजा 18 अधिक 10 म्हणजेच काय होतील? या ठिकाणी करायचे आहेत. तर आपल्याला या ठिकाणी घेऊया आपण 9 अधिक या ठिकाणी 10. त्यानंतर आपण पाहू शकतो 9 अधिक 10 इज इक्वल टू 19. म्हणजे दिलेल्या या क्वेश्चनचं आन्सर. चला तर आपण नेक्स्ट उदाहरण पाहणार आहोत. पहा उदाहरण क्रमांक 2. 25 वजा 27 अधिक 15 वजा 13. सांगितले ही क्रियामध्ये वजाबाकी आणि बेरीज पहिले बेरीज येऊ द्या किंवा वजाबाकी येऊ द्या. तर आपल्याला डाव्या बाजूनच ही क्रिया करायची आहे. त्यानंतर पाहूया मित्रांनो 25 वजा 27. 25 मधून जर 27 ही संख्या वजा केली, जशाच तशी आपण या ठिकाणी लिहूया वजा 2 परत वजा 27. नाही, या ठिकाणी आपण की या ठिकाणी अधिक आहे. बरोबर? 25 वजा 27 आपण केलेलं आहे, तेव्हा आन्सर मिळालेला आहे वजा 2. परत आपण पाहूया अधिक 15 वजा 13. त्या नियमानुसारच या ठिकाणी वजा 2 आहेत आणि या ठिकाणी प्लस 15 आहेत. म्हणजेच या ठिकाणी झाले 13 वजा 13. ओके. त्यानंतर पाहूया 13 - 13 इज इक्वल टू 0. परंतु या दुसऱ्या उदाहरणाचा आन्सर आहे 0. त्यानंतर अजून उदाहरण पाहणार आहोत. या ठिकाणी तिसरं उदाहरण आहे 27 वजा 12 अधिक 30 वजा 46. त्याच प्रकारे आपण 27 वजा 12. 27 वजा 12 यानंतर काय होईल बघा, या ठिकाणी करून घेऊया. 27 मधून 12 ही संख्या कमी केल्यास आपल्याला मिळेल, करून पहा मित्रांनो, 27 वजा 12 आपल्याला मिळेल या ठिकाणी 15. मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी घेतलं 15. त्यानंतर समोरची क्रिया आहे 30 वजा 46. यानंतर आपल्याला करावं लागेल 15 अधिक 30. 15 अधिक 30 या ठिकाणी आपले होतील 5 आणि हा 4 म्हणजेच 45 वजा 46. ओके. आता या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, 45 मधून 46 ही संख्या वजा केल्यानंतर आन्सर मिळतो वजा 1. म्हणून दिलेल्या उदाहरणाचा आन्सर आहे वजा 1. त्यानंतरचं आपण उदाहरण पाहणार आहोत. बघा 35 वजा 40 अधिक 41 अधिक 12 वजा 16. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम काय करून घ्यावं लागेल?
35 मधून 40 ही संख्या वजा करायची, तर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालं -5. या ठिकाणी मिळालेलं आहे वजा, या ठिकाणी -5 अधिक 41 अधिक 12 वजा 16. ओके. आता या ठिकाणी लक्ष द्यायचं, या ठिकाणी -5 आहेत आणि या ठिकाणी +41, म्हणजेच काय होईल, 41 या संख्यामधून ही 5 ही संख्या वजा करायची. मग यानंतर वजा केल्यानंतर आपल्याला मिळेल 36. ओके. मग या ठिकाणी लिहूया 36 अधिक 12 वजा 16. अशा प्रकारे 36 अधिक 12 या ठिकाणी किती होईल, 6 आणि 2 8, 3 आणि 1 4, 48 वजा 16. यानंतर 48 मधून 16 ही संख्या वजा करायची. 8 मधून 6 गेले 2 आणि 4 मधून 1 संख्या गेली 3. अशा प्रकारे चौथा उदाहरणाचा आन्सर आहे 32. त्यानंतर शेवटचे उदाहरण पाहूया. 26 वजा 30 वजा 12 अधिक 16 वजा 5 बरोबर किती? सांगितलेल्याच नियमानुसार आपल्याला या ठिकाणी सोल्युशन करायचं आहे. बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला डावीकडून उजवीकडे करायचं असल्यामुळं 26 मधून आपल्याला 30 ही संख्या वजा करायची आहे. मग 26 मधून 30 ही संख्या वजा केली असता आन्सर मिळालं -4. या ठिकाणी -4 लिहूया. परत -12 आहे +16 -5 = असं. ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत -4 आणि -12. या ठिकाणी आपल्याला माहित आहे वजा वजा काय होतं, अधिक होतं. मग अधिक कशाचं होणार आहे, 4 आणि 12 या संख्येचं. या ठिकाणी झाले 16. परंतु जो काही आन्सर आलेला आहे यामधील दोन्ही संख्यामधील जी संख्या मोठी आहे त्याच्या समोरील चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय तयार झालं, -16. ओके. -16 अधिक 16 वजा 5. ओके. मग या ठिकाणी -16 प्लस या ठिकाणी बघा -16 आहे आणि +16 आहे. या ठिकाणी आन्सर मिळालं 0. ओके. 0 वजा 5 या ठिकाणी आन्सर मिळालं -5. या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे इम्पॉर्टन्स व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. थँक यू.